पृथ्वी तलावर भारत भूमी, भारतात महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रात मराठवाडा ही संतांची पुण्यभूमी समजली जाते। मराठवाड्यात सर्वात जास्त संत परभणी जिल्ह्यात अवतरले असे आपला इतिहास सांगतो। परभणी जिल्ह्यात पाथरीहून 14 किलोमीटर अंतरावर गुंजगाव गोदावरी काठी वसलेला आहे। या गावी परमपूज्य योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी एक श्री दत्तात्रय संप्रदायाचे मोठे ऊर्जा केंद्र स्थापन केले आहे। त्याची आज आपण ओळख करून घेणार आहोत। या गावी जाण्यासाठी पाथरीहून बसेस तसेच खासगी वाहनांची सोय देखील उपलब्ध आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान। अवतार ही उदंड होती सवेची मागुती विलया जाती, तैसी नव्हे श्री दत्तात्रय मूर्ती नाश कल्पांती पावेना। श्रीराम श्रीकृष्ण इत्यादी अवताराप्रमाणे श्री दत्तात्रयांचा अवतार केवळ सज्जनांचा उद्धार आणि दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी नसून अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी आहे। म्हणून श्री दत्तात्रय हा अवतार चिरंतन चिरंजीव आणि जगाच्या विनाशापर्यंत राहणार आहे। हे नाम असे शाश्वत, हे नाम असे शाश्वत, जयामुखी जपे। या श्री दत्तात्रय मूर्तीची स्थापना फाल्गुन वद्य नवमी शके 1858 रोजी करण्यात आली। श्री दत्तमूर्तीच्या उजव्या बाजूस श्रीमद परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबी स्वामी यांची मूर्ती आहे। श्री दत्तात्रयाचे अवतार समजले जातात। त्यांचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी शके 1776 रोजी माणगाव जिल्हा रत्नागिरी येथे झाला। त्यांची पत्नी सौभाग्यवती अन्नपूर्णाबाई प्रवासात गंगाखेड येथे असताना वैशाख वद्य चतुर्दशी शुक्रवार शके 1813 रोजी ब्रह्मलीन झाल्या। पत्नी गेल्याच्या 14व्या दिवशी त्यांनी तेथे संन्यास घेतला। त्यांचे नाम अभिधान परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी असे करण्यात आले। त्यांनी श्री दत्त संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी भारतभर प्रवास केला। तसाच त्यांनी मराठवाड्यात गोदावरी काठी मंद्रज मसला पैठण वाणी संगम राक्षस भुवन इत्यादी ठिकाणी प्रवास करून शिष्य वर्ग वाढविला। त्यांनी गुंदेच्या दक्षिणेस 2 किलोमीटरवर असणाऱ्या गौंड गावी श्री रेणुका मातेच्या मंदिरात शके 1834 मध्ये यत्न केला। या सर्व प्रवासात त्यांचे पट्टशिष्य परमपूज्य योगानंद महाराज त्यांच्या बरोबर होते। स्वामींनी श्री दत्त संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी श्री दत्तपुराण, द्विसाहस्त्री, श्री दत्त महात्म्य, समश्लोकी, सप्तशती, गुरुचरित्र इत्यादी ग्रंथ लिहिले। तसेच श्री दत्त पंचपदी, करुणा त्रिपदी, स्तोत्रे, आरत्या, अष्टके, मंत्र वगैरे भक्तांच्या कल्याणासाठी रचून ठेवले। आषाढ शुद्ध प्रतिपदा शके 1836 रोजी गुजरात मधील गरुडेश्वर येथे नर्मदा काठी अवतार समाप्ती केली। हाती कमंडलू दंड, हाती कमंडलू। श्री दत्तात्रय मूर्तीच्या डाव्या बाजूस परमपूज्य योगानंद महाराज यांची मूर्ती आहे। हे मूळचे तलंगपूर जिल्हा सुरत येथील राहणारे तलंगपूर गावचे ग्रामदैवत नीलकंठेश्वर आहे। श्री डाह्याबाई व सौ काशीबाई यांना मार्गशीर्ष पौर्णिमा शके 1790 रोजी श्री दत्त जयंतीच्या दिवशी पुत्ररत्न जन्मले। त्यांचे नाव कल्याण असे ठेवण्यात आले।
सर्व लोक गाणं असे म्हणत त्यांनी बरेच उद्योग केले, परंतु त्यात त्यांचे मन कधीच रमले नाही. म्हणून बाहेर गावी जातो असे सांगून निघाले आणि शूलपाणेश्वराच्या जंगलात जाऊन तपस्येला सुरुवात केली. तेथे नर्मदा परिक्रमा करण्याची आज्ञा झाली. फिरता फिरता सिनोड गावी मार्कंडेश्वराच्या मंदिरात सद्गुरू श्रीमद परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामींची भेट झाली. साष्टांग दंडवत घालून निरंतर सेवेत राहण्याची प्रार्थना केली. सद्गुरूंनी त्यांची भक्ती पाहून त्यांना दीक्षा दिली आणि आई वडिलांच्या सेवेसाठी गावी परत पाठवले. मातृपितृ सेवा करीत असतानाच शके 1825 मध्ये मातेचा अंत झाला. नंतर वडील डाह्याबाईंची प्रकृती बिघडून श्रावण शुद्ध नवमी शके 1841 रोजी त्यांनी देहत्याग केला. आता माता पिता गुरु सर्व गेल्यामुळे विरक्ती प्राप्त होऊन माघ मास शके 1841 संन्यास दीक्षा घेतली. नंतर डाकोर येथे स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या हस्ते दशग्रंथी दंड दीक्षा घेऊन योगानंद सरस्वती स्वामी नाव धारण केले. शके 1844 मध्ये औरंगाबाद सेलू मार्गे दशरासाठी गुंज गावी आले, ते येथेच रमले. परमपूज्य गांडा महाराज गुंज गावी रमले. त्यांची वैशिष्ट्ये अशा प्रकारे आहेत. हे गाव गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. या गावात श्रीराम प्रभू कालीन श्रीराम मंदिर आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या गावात प्राचीन कालीन शिवपंचायत स्थापन केलेली आहे. ती म्हणजे सिद्धेश्वर लादणीच्या वरील मंदिर. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सोमेश्वर मंदिराच्या दक्षिणेस आहे. हरिहरेश्वर मंदिराच्या समोरील घाटाच्या उत्तरेस आहे. ध्यान दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. केदारेश्वर श्री मोदाणीच्या वाड्यात आहे. रामेश्वर बस स्टँड व शाळेच्या मधल्या भागात आहे. दक्षिणमुखी मारुतीचे जाज्वल्य देवस्थान आहे. निशान घाटाजवळ कमलजा मातेचा डोह आहे. तेथे कमलजा माता देवी राहते असे मानले जाते. लागले ध्यान दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. या गावच्या दक्षिणेस 2 किलोमीटर अंतरावर श्री रेणुका माता मंदिर आहे, ज्याची स्थापना श्री विष्णू भगवानांच्या हस्ते झाली आहे. तिचे नाव अजयिका आहे असे ब्रह्मपुराणात नमूद केलेले आहे. याच ठिकाणी परमपूज्य टेंबे स्वामींनी यज्ञ केला होता. गुंज गावच्या उत्तरेस 2 किलोमीटर अंतरावर गोदावरी पात्राच्या मध्यभागी एक प्राचीन श्री गणेश मंदिर आहे. असे सांगतात की काश्यप ऋषीने तप करण्यासाठी या भालचंद्र गणेश मूर्तीची स्थापना केली. या गावचे नाव गंगामसला आहे. वरील परिस्थितीमुळे मध्यभागी श्री दत्त महाराज, दक्षिणेस श्री रेणुका माता आणि उत्तरेस ऋषींचा आश्रम असल्यामुळे हे ठिकाण माहूर सारखेच झाले. श्रीमद परमपूज्य योगानंद महाराज मराठवाड्यातील बऱ्याच भागात भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी व शिष्य संप्रदाय वाढविण्यासाठी फिरले. जिंतूर येथील श्री दत्त मंदिराचा जीर्णोद्धार केला. मानवत येथे मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला शके 1844 रोजी श्री दत्त पादुकांची स्थापना केली. गुंज येथील सिद्धेश्वराच्या मंदिरात बसून त्यांनी आपल्या सद्गुरूचे चरित्र लिहिण्यास सुरुवात केली आणि या श्री गुरुमूर्तीच्या चरित्राचे 135 अध्याय ब्रह्मवाकडी येथे लिहून ग्रंथ पूर्ण केला. या ग्रंथाचे शुद्धीकरण नारेश्वर येथील महान संत परमपूज्य श्री रंगावधूत महाराजांनी सद्गुरूच्या आज्ञेवरून केले आणि ग्रंथ छापून गरुडेश्वर येथे प्रकाशित केला. बाल चिंतामणीस गुंज येथे माघ शुद्ध द्वादशी शके 1850 रोजी तीर्थ व अंगारा देऊन शक्तिपात दीक्षा दिली. शेवटी सर्व भक्तांना बोलवून धर्म जागृती, श्री दत्त संप्रदायाचे कार्य आणि अन्नदान करण्यासाठी गुंज येथे श्री दत्त मंदिर बांधून एक ऊर्जा केंद्र उभारण्याची आज्ञा करून श्री दत्त संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर फाल्गुन वद्य द्वादशी शके 1850 रोजी श्री दत्तलीन झाले. त्यांच्या इच्छेप्रमाणे गुंज येथील कमलजा माता डोहात त्यांना जलसमाधी देण्यात आली. तसेच ते नेहमी बसत त्या लादणीत त्यांची वस्त्र समाधी बांधण्यात आली. दत्त दत्त ऐसे लागले
ध्यान दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. परमपूज्य चिंतामणी महाराजांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमी शके 1839 रोजी रात्री कृष्ण जन्माच्या वेळीच झाला. त्यांचे वडील श्री मारुती देव हे सावळी गावी राहत होते. घरी शिवभक्ती आणि श्री रेणुका मातेची उपासना होत होती. त्यांची तपश्चर्या अतिशय कडक होती. त्यांनी जीवनभर गोदावरी गंगेच्या पाण्याशिवाय पाणी पिलं नाही. परमपूज्य चिंतामणी महाराजांनी देवतांच्या नित्य उपासनेवर खूप भर दिला. त्यामुळे जसजशी उपासना होत गेली तसे मूर्तीवरील तेज वाढत गेले. सकाळी 5 वाजता पुजारी गंगा स्नान करून मूर्तींना भोपाळ्या म्हणून जागृत करून काकडा करतो. त्यानंतर करुणा त्रिपदी व भजन होते. सूर्योदय झाल्याबरोबर रुद्राभिषेक होऊन आरती होते. अशा सकाळी 7 पर्यंत 2 वेळेस आरती होते. त्यानंतर 9 वाजता देवाची पूजा, लघुरुद्र, वस्त्र बदलणे, हार करून घालणे, श्री गुरुमूर्ती चरित्राचा 1 अध्याय वाचणे, सप्तशती गुरुचरित्र वाचून बरोबर 12 वाजता सनई नगाऱ्याच्या मंगलवाद्यात सर्व देवांना नैवेद्य दाखवतात. वर्षभर देवास दररोज पूर्णाचा नैवेद्य असतो. वैश्वदेव झाल्यानंतर आरती करण्यात येते. आरती झाल्यानंतर सर्व भक्तांना प्रसाद रूपी जेवणाचा लाभ होतो. जेवणे झाल्यानंतर थोडा आराम करून दुपारी 4 वाजता देवासमोर बसून दिगंबराचा घंटा करतात. 3 सांजा झाल्यानंतर सायं संध्या करून शांतीपाठ होतो. सर्व भक्त देवांचे व महाराजांचे दर्शन घेतात. रात्रौ पुन्हा रुद्राचे आवर्तन घेऊन साधारण 9 वाजता पेटी तबल्यावर पंचपदी करून आरती होत असते. श्री दत्ताचे नाम मुखी हा माझ्या रात्रंदिनी गेलो दत्तमयी होऊनी, गेलो दत्तमयी होऊनी. श्री दत्ताचे नाम मुखी हा माझ्या रात्रंदिनी गेलो दत्तमयी होऊनी, गेलो दत्तमयी होऊनी. किती महिमा गावा गावा चित्त आळवी एकच नावा. किती महिमा गावा गावा चित्त आळवी एकच नावा. त्या नावातील सामर्थ्याने गेलो मी मोहुनी, गेलो दत्तमयी होऊनी, गेलो दत्तमयी होऊनी. ब्रह्मा विष्णू महेश यांचे रूप त्रिमूर्ती एकच साचे. ब्रह्मा विष्णू महेश यांचे रूप त्रिमूर्ती एकच साचे. हृदय मंदिरी प्रतिष्ठापना झालेली पाहुनी, गेलो दत्तमयी होऊनी, गेलो दत्तमयी होऊनी. चरण दोनही मार्ग दाविती, 6 करे सामर्थ्य अर्पिती. चरण दोनही मार्ग दाविती,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा धावत येशी भक्तासाठी धावत येशी भक्तासाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गोड मंजिरी घुमते कानी नाम रंगले गुरुच्या ध्यानी गोड मंजिरी घुमते कानी नाम रंगले गुरुच्या ध्यानी गोड मंजिरी घुमते कानी ध्यानामधुनी तुझ्या कृपेचा गजर होतसे दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा किती वर्णू मी रूप गुरुचे निधान माझ्या शांती सुखाचे किती वर्णू मी रूप गुरुचे निधान माझ्या शांती सुखाचे गुरुदत्ताच्या गुरुवारी या म्हणा भक्त हो दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गाणगापुरी जमलो सारे मूर्तिमंत हा दत्त पहारे 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 काळजात हे घेऊन जारे नाम एक रे दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा झोळी उघडा या हृदयाची रास भरा रे गुरुनामाची झोळी उघडा या हृदयाची रास भरा रे गुरुनामाची
संस्थांचे वर्षभरातील उत्सव. चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा गुढीपाडवा, वैशाख पौर्णिमा नरसिंह जयंती, ज्येष्ठ शुक्ल पक्ष प्रतिपदा ते दशमी दशहरा उत्सव, आषाढ शुक्ल पक्ष परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पुण्यतिथी, आषाढ शुक्ल पक्ष द्वितीया चातुर्मास सुरू, श्रावण वद्य पंचमी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती, श्रावण वद्य अष्टमी गोकुळ अष्टमी परमपूज्य चिंतामणी महाराज यांची जयंती, श्रावण वद्य अमावस्या पोळा वृषभ पूजन, भाद्रपद द्वादशी महालय पक्ष परमपूज्य योगानंद सरस्वती स्वामी महाराज, अश्विन शुद्ध पक्ष दशमी अर्थात विजयादशमी, अश्विन वद्य पक्ष अमावस्या लक्ष्मी पूजन, मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमी ते पौर्णिमा श्री दत्त व परमपूज्य योगानंद महाराज जन्मोत्सव, पौष तिल संक्रांत, माघ वद्य चतुर्थी परमपूज्य चिंतामणी महाराज पुण्यतिथी, फाल्गुन वद्य सप्तमी ते त्रयोदशी परमपूज्य योगानंद महाराज पुण्यतिथी यात्रा उत्सव. संस्थांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे परमपूज्य योगानंद सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथी यात्रा असते. या यात्रेच्या कामाची सुरुवात फाल्गुन शुद्ध पक्ष पंचमी पासून होते. जागेची झाडझूड, रंगरंगोटी, मांडव घालणे इत्यादी सर्व तयारी करण्यास सुरुवात करतात. पुण्यतिथीच्या उत्सवाची सुरुवात फाल्गुन वद्य सप्तमीच्या सप्ताह समारंभाने होते. या दिवशी वीणा उभा करून दिगंबरा या दिव्य मंत्राचा 24 तास अखंड नामस्मरण सुरू करण्यात येते. त्याच दिवसापासून गुरुचरित्र पारायण, गुरुमूर्ती चरित्र पारायण करण्यास सुरुवात करतात. नेहमीप्रमाणे 12 वाजता देवाची आरती, नंतर पूर्ण सप्ताहभर शिष्य मंडळी, गावातील ब्राह्मण मंडळी, भक्त यांना प्रसाद म्हणून जेवणाची सोय असते. 7ही दिवसांच्या पंक्ती भक्तांनी वाटून घेतलेल्या असतात. एकादशीचे दिवशी संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर यात्रेसाठी श्री दत्त मंदिराच्या पायऱ्यावर मांडण्यात येते. महाराज पेटीत लक्ष्मी यंत्राची विधिवत पूजा करून स्थापना करतात. या पेटीत दान करणाऱ्या संस्थांची पावती देऊन प्रसाद देण्यात येतो. पावती व प्रसाद देण्यासाठी रात्रंदिवस शिष्य मंडळी सेवा म्हणून बसत असतात. द्वादशीस परमपूज्य योगानंद महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे त्यांच्या वंशजाच्या हस्ते श्राद्ध करून पिंडदान करण्यात येते. ब्राह्मण भोजन, पंचपदी, दक्षिणा वाटप, शिष्यांना पिंडांचे दर्शन करवून सर्वांना प्रसाद मिळतो. या दिवशी कोणी संन्यासी आल्यास त्यांना परमपूज्य योगानंद महाराज स्वरूप मानून त्यांचे पूजन व वस्त्रदान करण्यात येते.
फाल्गुन वद्य त्रयोदशी हा दिवस समाराधना पूजन असतो. यात 16 ब्राह्मणांचे पूजन करण्यात येते. सर्व श्राद्धासारखेच असते, फक्त पिंडदान नसते. या ब्राह्मणांची जेवणे झाल्यानंतर पाणी भरलेला व पूजन केलेला कलश डोक्यावर घेऊन पंचपदी करण्यात येते. त्यानंतर ब्राह्मणास 3 प्रदक्षिणा घालतात. त्यावेळी दिगंबरा मंत्राचा घोष चालू ठेवतात. प्रदक्षिणा घालताना सभोवती बसलेल्या भक्तांच्या अंगावर त्या कलशातील पाणी शिंपडतात.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा पूजा झाल्यानंतर वाळवंटावर साधारणतः 4 वाजता 15-20 हजार लोकांची एक मोठी पंगत बसते. त्यांना शिरा व पुरी असे वाढण्यात येतात. हे नयन मनोहर दृश्य पाहण्यासाठी बरेच लोक जमतात. या पंक्तीचा स्वयंपाक करण्याचं काम 2 दिवस आधीपासून सुरू करतात. वाळूवरची पंगत बसल्यानंतर वरच्या पंक्ती बसतात. दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन विसरलो भान हरपले मन विसरलो भान दत्त दत्त ऐसे लागले ध्यान दत्त दत्त ऐसे लागले ध्यान दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हे नाम असे शाश्वत हे नाम असे शाश्वत जयामुखी जपे सदोदित जयामुखी जपे सदोदित ऐसा नामे शुद्ध होई मन मन ऐसा नामे शुद्ध होई मन दत्त दत्त ऐसे लागले ध्यान दत्त दत्त ऐसे लागले ध्यान दत्त दत्त ऐसे लागले ध्यान तीन शिरांचा हा अवतार तीन गुणांचा हा अवतार ब्रह्मा विष्णू आणि महेश नंतर भजन कीर्तन इत्यादी रात्री 2 वाजेपर्यंत चालते. त्यानंतर सर्व मानकरी येऊन पालखी सजवतात. पालखीत देव ठेवून सवाष्णीकडून औक्षण केले जाते. नंतर नेहमीची पदे म्हणत पालखी मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घालून पश्चिम द्वाराकडून निघून पुन्हा लादणीकडून पूर्वेकडील द्वारातून मंदिराबाहेर येते. पालखी बरोबर चालण्याचा क्रम ही ठरलेला आहे. सर्वात प्रथम वाजंत्री, सनई चौघडा, त्यानंतर हत्ती व हत्तीवर सिंहासन, त्यात परमपूज्य योगानंद महाराजांचा फोटो, त्यानंतर टाळकरी, मृदुंग, घंटानाद, मशाल, दंड, अबदागिरी, पालखी आणि छत्री असा असतो. शिस्तीत पालखी हळूहळू पुढे जाते. प्रत्येक घरासमोर पालखी थांबवून सवाष्णी देवास औक्षण करतात. इतर लोक दर्शन घेतात. मारुती मंदिराजवळ पालखी थांबवून भजने, भारुडे इत्यादी कार्यक्रम होतात. भजन व दिगंबराचा घोष करीत पालखी सकाळपर्यंत निशाण घाटावर पोहोचते. तेथे सर्व भक्त स्नान करून पंचपदी व आरती होते. नंतर पालखी तेथून निघून श्रीरामाच्या मंदिराकडून पश्चिम द्वारातून मुख्य मंडपात येते. तेथे वीणा सांगता करून आरती ज्ञानराजा म्हणून मुरमुऱ्याचा प्रसाद वाटण्यात येतो. नंतर भक्त आपापल्या गावी जातात. चतुर्दशी प्रक्षाळ पूजा होते. मंदिराची स्वच्छता करून देवास अभिषेक करण्यात येतो. चैत्र शुद्ध द्वादशीला गेसरवडा करून उत्सवाची सांगता होते. असा फाल्गुन शुद्ध सप्तमीपासून सुरू झालेला यात्रेचा उत्सव द्वितीयेस संपतो.
सद्गुरुं दन्नमामि जय करुणागण प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवता त्याचप्रमाणे परमपूज्य समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराज यांची पुण्यतिथी आणि पालखी सोहळा श्री क्षेत्र गुंज या ठिकाणी संपन्न होतो. श्री क्षेत्र गुंज संस्थान या ठिकाणी श्रावण मासात विविध व्रत आचरले जातात. त्यात प्रामुख्याने श्री सिद्धेश्वरास बिल्वपत्र अर्पण करणे, 1.25 लक्ष प्रदक्षिणा घालणे, 1.25 लक्ष करुणा त्रिपदीचे पाठ करणे, त्याचप्रमाणे 108 गुरुचरित्र पारायण करणे असे विविध नियोजित व्रत आचरले जातात. या उपासनेमध्ये शिष्य मंडळ उत्साहाने सहभागी होतात. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, परमात्मा परेषु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा, देव तयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, स्वये संचरा त्याचे घरा, स्वये संचला परेषु, परेषु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. गुरुदेव येथे नाही संशय, गुरुदेव, 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 एका जनार्दनी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंदाने झालो. आम्ही भाग्यवान आनंदाने दत्ताची दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओढी. रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओढी. चंदन सारखी कोवळी. चंदन सारखी घालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नाम स्मराहू दत्तगुरूंचे भजन करा दत्तगुरूंचे नाम स्मराहू दत्तगुरूंचे भजन करा नामामृत भव भयहारक अघसंहारक त्रिभुवन तारक आत्मसुखाचा मोक्ष लुटाया
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया अमोल ठेवा हाती धरा चरण माहेर सुखाचे दत्त भजन भोजन मोक्षाचे कवच लाभता दत्त कृपेचे कळी काळाचे भय नजरा उत्पत्ती स्थितिलय करता योग ज्ञान उद्गाता त्राता दत्तचरित मधुगाता गाता दत्तचरित मधुगाता गाता भवसागर हा पार करा गुरूंचे नाम स्मरा हो दत्त गुरूंचे भजन करा दत्त गुरूंचे नाम स्मरा हो दत्त गुरूंचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 परमपूज्य छन्नूबाई देसाई यांनी संस्थांचा कारभार हाती घेतल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट ही केली की परमपूज्य चिंतामणी महाराजांनी नित्यक्रमात घालून दिलेल्या दिनक्रमात, नियमात व कार्यात कोणताही बदल न करता जसेच्या तसे चालू ठेवले. परमपूज्य छन्नूबाई महाराज हे परमपूज्य योगानंद महाराजांचे बंधू श्री रघुजीबाई देसाई आणि सौभाग्यवती पार्वतीबाई यांचे द्वितीय पुत्र. यांचा जन्म वैशाख शुद्ध एकादशी शके 1851 रोजी सोनगड येथे झाला. त्यांची आई ते 1 वर्षाची असतानाच दिवंगत झाली, म्हणून त्यांचा सांभाळ त्यांच्या तलंगपूर येथील मावशीने केला. त्यांचे लग्न शके 1872 साली मरोली गावच्या मंजुळाबाईशी झाले. त्यांना राजेश, भक्तेश आणि गुंजेश अशी 3 मुले झाली. परमपूज्य छन्नूबाई व त्यांच्या मंडळीला परमपूज्य चिंतामणी महाराजांनी मार्गशीर्ष पौर्णिमा शके 1890 रोजी गुंजेश गुरुमंत्र दिला. पत्नी सौभाग्यवती मंजुळाबाई शके 1901 मध्ये श्री दत्तलीन झाल्या. वंश परंपरेने परमपूज्य छन्नूबाई शके 1905 कुंद संस्थानचे ट्रस्टी झाले. परमपूज्य चिंतामणी महाराजांनी समाधी घेतल्यामुळे श्री छन्नूबाईंनी नोकरीचा राजीनामा देऊन श्री गुरु आज्ञेनेच कुंद संस्थानचा कारभार हाती घेतला. पूर्ण ब्रह्म सद्गुरूच्या वाणीप्रमाणे परमपूज्य छन्नूबाई महाराजांच्या काळात बरीच कामे उत्तम रीतीने पार पडली आणि संस्थांची वरचेवर भरभराट होत राहिली. निशान घाटावर परमपूज्य योगानंद महाराज व परमपूज्य चिंतामणी महाराजांच्या पादुकांची स्थापना मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा शके 1910 रोजी झाली. मुख्य मंदिराचे सभामंडपाचे काम आणि कळस बसविण्याचा कार्यक्रम आश्विन शुद्ध दशमी शके 1914 रोजी झाला. पूर्ण मंदिरास संगमरवरी दगड बसवून मंदिराचे नूतनीकरण केले. मंदिराच्या हॉलमध्ये गुरुचरित्र अध्यायाचे रंगीत फोटो लावून हॉलची शोभा वाढवण्यात आली. त्याचप्रमाणे भक्त निवास, पाकशाळा, गोशाला, समा आराधना हॉल, परमपूज्य योगानंद महाराज स्मृती भवन इत्यादीचे नूतनीकरण व काम करून भक्त मंडळीची राहण्याची व जेवणाची व्यवस्था झाल्यामुळे बरीच मंडळी आकर्षित झाली. परमपूज्य चिंतामणी महाराजांच्या निरनिराळ्या फोटोंच्या प्रती मिळवून त्यांच्या वेगळ्या वेगळ्या मुद्रांचे प्रदर्शन तयार केले. निशानकडे जाण्यासाठीचा मार्ग जमीन विकत घेऊन केला. परमपूज्य चिंतामणी महाराजांच्या मूर्तीची स्थापना माघ वद्य चतुर्थी
शके 1915 रोजी केली. तसेच परमपूज्य योगानंद महाराजांच्या मूर्तीची स्थापना कार्तिक वद्य सप्तमी शके 1918 रोजी करण्यात आली. परमपूज्य चिंतामणी महाराजांच्या मूर्तीची स्थापना परभणी येथे माघ शुद्ध पक्ष पंचमी शके 1920 रोजी करण्यात आली. परमपूज्य चिंतामणी महाराज आश्रम परभणी येथे न भूतो न भविष्यती असे सुंदर मंदिर बांधले. याचा कलश रोहन समारंभ दिनांक 4/2/2006 रोजी थाटात पार पडला. संस्थेच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता वाढवली. गावोगावी श्री दत्त याग व कार्यक्रम करून शिष्य संप्रदायात वाढवले. तरुणांना श्री दत्त संप्रदायाकडे आकर्षित केले. लेखकास प्रोत्साहन देऊन बरीच साहित्य निर्मिती केली. परमपूज्य योगानंद महाराज, परमपूज्य चिंतामणी महाराज आणि परमपूज्य छन्नूभाई महाराज हे तिघेही आदर्श शिष्य कसा असावा याची उदाहरणे आहेत. त्यामुळे भक्त असे म्हणतात की परमपूज्य योगानंद महाराजांनी संस्थांचा पाया रचला, परमपूज्य चिंतामणी महाराजांनी त्यावर इमारत बांधली आणि परमपूज्य छन्नूभाई महाराजांनी त्यावर कळस चढवला. असे हे सर्व शिष्य गुरुपेक्षा वरचढ आणि श्रेष्ठ निघाले. श्री क्षेत्र योगानंद सरस्वती स्वामी महाराज संस्थान गुंज प्रणित श्री समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराज मंदिर वसमत रोड परभणी या ठिकाणी आहे. हे मंदिर परमपूज्य छन्नूभाई महाराज यांनी न भूतो न भविष्यती असे सुंदर मंदिर बांधले आहे. या मंदिराचा कलशारोहण समारंभ 4 फेब्रुवारी 2006 रोजी थाटात संपन्न झाला. तदनंतर येथील मंदिरामध्ये निरनिराळे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे होऊ लागले. श्री समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराज मंदिर वसमत रोड परभणी येथील प्रमुख वार्षिक उत्सव आषाढ शुक्ल पक्ष श्रीमद परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पुण्यतिथी, आषाढ शुद्ध पौर्णिमा श्री गुरुपौर्णिमा, श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण वद्य अमावस्या अखंड नामस्मरण पहारा, श्रावण वद्य अष्टमी श्री गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्मोत्सव, श्री सद्गुरू समर्थ चिंतामणी महाराज जन्मोत्सव, श्रावण वद्य नवमी जन्माष्टमीचे पारणे, भाद्रपद शुद्ध पक्ष प्रतिपदा श्रावण महिना अखंड नामस्मरण पहारा सांगता, मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा ते वद्य अमावस्या अखंड सूर्योदय ते सूर्यास्त नामस्मरण, मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा श्री दत्त जयंती उत्सव, मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा श्री दत्त जयंती पारणे, पौष शुद्ध पक्ष मार्गशीर्ष नामस्मरण सांगता, माघ शुक्ल पक्ष प्रतिपदा ते सप्तमी श्री समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराज मूर्ती स्थापना वर्धापन दिन पालखी सोहळा महोत्सव.
या उत्सवात श्रावण मास अखंड नामस्मरण पहारा उत्सवात संपन्न होतो आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी या 7 दिवसात श्री सद्गुरू समर्थ चिंतामणी महाराज वर्धापन महोत्सव साजरा होतो. या दरम्यान दिवसभरातील कार्यक्रम असतात. त्यात अखंड नामस्मरण, दररोज काकडा आरती, रुद्राभिषेक, श्री गुरुचरित्र, श्री गुरुमूर्ती चरित्र पारायण आणि गुरुपदल योग ग्रंथ पारायण असतात. भजन, प्रवचन, कीर्तन, शांतीपाठ, पंचपदी इत्यादी कार्यक्रम होतात. वर्धापन दिन महोत्सवानिमित्त पालखी सोहळा गुरुवारी साजरा होतो आणि या 7ही दिवसात अन्नदान पंगत सेवा होते. या उत्सवासाठी ठिकठिकाणाहून भक्त मंडळी येतात आणि कार्यक्रमाचा लाभ घेतात. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये नित्य कार्यक्रम होतात. त्यामध्ये सकाळी श्रीना रुद्राभिषेक, दररोज 12:30 वाजता नियमित वेळेवर मोठ्या उत्साहात आरती होते. त्या दरम्यान मंदिरामध्ये भक्तांची वर्दळ अधिक प्रमाणात असते. त्यानंतर नैवेद्य तीर्थप्रसाद दिला जातो. परभणी हे श्री क्षेत्र योगानंद महाराज संस्थानचे उपकेंद्र मानण्यात येत आहे. त्यामुळे येथे बाहेरगावाहून येणाऱ्या शिष्य मंडळींना सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शन करण्यात येते. रात्री 8 वाजता शांतीपाठ होतो आणि रात्री 8:30 वाजता दर गुरुवारी पंचपदी होते. श्री सद्गुरू समर्थ चिंतामणी महाराज यांचं मंदिर श्रद्धा, भक्ती, प्रेम, वात्सल्य, सद्भावना आणि गुरुभक्तीचे ऊर्जा केंद्र आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांशील तो तेला प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये हो आवे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान
ॐ